हॅपी गुढीपाडवा मित्रांनो. एडे हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी म्हण. अरे ये क्या कर रहा है तू? बॉम्ब लगा रहा हूं. अरे ही काय बॉम्ब लावायची जागा आहे का वेड्या? एक व्हिडिओ बघितला बघा मी इंटरनेटवरती, ज्यामध्ये महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे जे आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी ते असं म्हणत होते की त्यांच्या इथे साखर भात बनवला होता आणि मटन करी बनवली होती. Why we love Gudi Padwa is Because for the of food. Yes. And what is there in Gudi Padwa food? That will show. Yes, Gudi Padwa is. This is called sakar bhat. Ani. And the most fantastic combination which goes with sakar bhat, and that is the mutton. ते बघितल्यानंतर मी विचार करू लागली, व्हॉट, काय, हे कसं काय होऊ शकतं असं माझ्या मनात विचार आला. आणि कमेंट्समध्ये लोक तसंच म्हणत होते. त्यानंतर मी थोडंफार सर्च केलं, त्यांना खूप सारं क्रिटिसाइजही करण्यात आलं. तर सर्च केल्यानंतर मला असं समजलं की महाराष्ट्रामध्ये आताही कोणत्याही तरी काहीतरी फॅमिलीज आहेत ज्यांच्यामध्ये आताही जे फेस्टिवल्स आहेत महाराष्ट्रातील गुढीपाडव्यासारखे, त्या दिवशी काही जे फॅमिलीज आहेत त्यामध्ये मटन करी, त्यानंतर मटन बिर्याणी या टाईपच्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवल्या जातात. आणि त्यापैकीच मला वाटतं की महेश कोठारे यांची फॅमिली आहे, त्यामुळे ते काही ऑकवर्ड तर फील होत नाही बघा. त्यांना तर ऑकवर्ड फील होत नाही आहे बघा. परंतु मला विचार करूनच कसं वाटलं की गुढीपाडव्याच्या दिवशी हे काय बनवत आहेत, कारण की आपल्या इथं काय पुरणपोळी किंवा श्रीखंडपोळी अशा टाईपच्या गोष्टी असतात, आणि यांच्या इथं गुढीपाडव्याच्या दिवशी काय तर मटण बनवत आहेत. एक आश्चर्यचकित गोष्ट आहे. त्यानंतर एवढंच नाही, तर सर्च केल्यानंतर मला असंही समजलं की काही भारतातीलच असंही मंदिर आहेत ज्या ठिकाणी नॉनव्हेज प्रसाद देखील वाटला जातो. पश्चिम बंगालमधील एक मंदिर आहे, परत तमिळनाडूमध्ये एक मंदिर आहे, त्या ठिकाणी नॉनव्हेज प्रसाद देखील वाटला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत काही फॅमिलीसाठी नॉर्मल आहेत, ज्या की आपल्यासाठी वियर्ड आहेत बघा. नक्की तुमचं मत याबद्दल मला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.